STI प्री 2014 क्वेश्चन पेपर सायन्स क्वेश्चन अनालिसिस 71 नंबरचा क्वेश्चन. Construction of an eye similar to that of camera. In this respect, consider the following statement. Iris function as lens, aperture and shutter. Ciliary muscle is the focusing arrangement. Iris आहे, iris नक्की काय काम करतं? तर जी प्युपिल आहे त्या प्युपिलची साईज ऍडजस्ट करण्याचं काम कोण करतं? आयरिस करत असतं. आणि लाईट किती प्रमाणामध्ये आतमध्ये येणार ही अमाऊंट कंट्रोल करण्याचं काम आयरिस करत असतं. त्यानंतर लेन्स कॅमेरामध्ये काय काम करतं की लाईटला फोकस करतं. कॅमेऱ्याच्या सेंटरला लाईट फोकस करण्याचं काम कोण करतं? तर लेन्स करत असतात. फोकस ऑफ लाईट. कळलं? आणि सिलिअरी मसल इज द फोकसिंग अरेंजमेंट. म्हणजे दोन्ही पण स्टेटमेंट काय बरोबर आहेत. 72 नंबरचा क्वेश्चन. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? लाल रंगाचा विचलन कोन सर्वाधिक असतो? जांभळ्या रंगाच्या प्रकाशाचा तरंग लांबी सर्वाधिक असते. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर करेक्ट? द अँगल ऑफ डेविएशन इज मॅक्झिमम ॲट रेड लाईट अँड वेवलेंथ ऑफ व्हायलेट लाईट इज मॅक्झिमम. डायग्रामने पाहूयात आपण याचं रिप्रेझेंटेशन. सॉरी फॉर डिले. डिस्पर्शन ऑफ लाईट आहे, ही काय बीम ऑफ लाईट आहे. इकडनं बीम ऑफ लाईट येत आहे. 60 डिग्रीचा अँगल असतो प्रिझम मध्ये. लाईटचं डिस्पर्शन 7 कलर्स मध्ये होतं. तर या ठिकाणी आपल्याला दिसेल रेड लाईटच्या खाली जर बघितलं तर मॅक्झिमम डेव्हिएशन रेड लाईटचं झालंय की व्हायलेट लाईटचं झालंय? डेव्हिएशन म्हणजे काय होतं की किती कोण वळालाय. म्हणजे रेड प्रिझम आणि रेड लाईट मध्ये जास्त कोण आहे की व्हायलेट लाईट बरोबर जास्त कोण आहे? तर तिथं आपल्याला दिसतं व्हायलेट लाईट बरोबर जास्त कोण आहे. त्याच्यामुळे डेव्हिएशन सगळ्यात जास्त कोणाचं होतं? अँगल ऑफ डेव्हिएशन सगळ्यात जास्त कोणाचा आहे? व्हायलेट लाईटचा. आणि सगळ्यात कमी कोणाचा आहे? रेड लाईटचा, जिथे आपल्याला दिसून येते. आणि त्यानंतर मग वेवलेंथ कोणाची जास्त असते? तर व्हायलेट लाईटची वेवलेंथ आहे ती सर्वात मिनिमम असते. आणि रेड लाईट आहे, रेड लाईटची वेवलेंथ सगळ्यात जास्त असते. अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणजे हा रेड लाईटचा अँगल ऑफ डेव्हिएशन कमी आहे पण रेड लाईटची वेवलेंथ जास्त आहे. आणि व्हायलेट लाईट साठी डेव्हिएशन जास्त आहे म्हणजेच वेवलेंथ इथे कमी आहे. दोन्ही गोष्टी वाईस वर्सा आहेत. त्यानंतर क्वेश्चनचं बघू. द अँगल ऑफ डेव्हिएशन इज मॅक्झिमम फॉर रेड लाईट. मॅक्झिमम कशासाठी डेव्हिएशन? व्हायलेट लाईट साठी. आपण पिक्चर मध्ये पाहिलं म्हणजे रॉंग. वेवलेंथ ऑफ व्हायलेट लाईट इज मॅक्झिमम. व्हायलेट लाईटची मॅक्झिमम आहे का? व्हायलेट लाईटची मिनिमम वेवलेंथ आहे. आणि वेवलेंथ कोणाची जास्त आहे? तर वेवलेंथ रेड लाईटची जास्त आहे. म्हणजे दोन्ही पण ऑप्शन्स इनकरेक्ट आहेत. त्यानंतर 73 नंबरचा क्वेश्चन. The fuse is used in electric circuits. Place in a series with the device. Place in parallel with the device. Made of an alloy and made of pure metal. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला? हे कन्सेप्ट काय ती नीट सांगते ती समजून घ्या. फ्यूज जर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये असेल, फ्यूज जर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये असेल तर डिव्हाइस मध्ये जाणारा संपूर्ण करंट त्या फ्यूज मधून जातो. जर त्याच्याबरोबर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जर असेल तर. पण जर पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये ठेवला तर फक्त करंटचा काही पोर्शनच त्या फ्यूज मध्ये जातो, फक्त काही पोर्शन. पण अशा वेळी जर करंटचा फ्लो वाढला किंवा काही घातक करंट आला तर तो डायरेक्ट आपला त्या डिव्हाइस पर्यंत जाऊ शकतो आणि डिव्हाइस डॅमेज होऊ शकतो. त्यामुळे सगळ्याच्या सगळा करंट सिरीज कॉम्बिनेशन हे असं कॉम्बिनेशन आहे की ज्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळा करंट हा फ्यूज मधून पास आउट होतो. त्याच्यामुळे आपल्या घरातले डिव्हाइसेस डॅमेज होत नाही. कळालं? त्याच्यामुळे प्लेस इन सिरीज विथ डिव्हाइस हे करेक्ट आन्सर आहे. कळालं? आणि त्यानंतर फ्यूज आहे ते कशापासून बनलेलं असतं? टीन आणि लीड पासून बनलेलं असतं. कशापासून? टीन आणि लीड पासून बनलेलं असतं. म्हणजे मेड अप ऑफ अलॉय. प्युअर मेटल आहे का? नाही. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये ठेवलंय का? नाही. म्हणजे ऑप्शन काय तो बी आणि सी इज अवर करेक्ट ऑप्शन. सेकंड नंबर ऑप्शन सेकंड इज अवर करेक्ट आन्सर. 74 नंबरचा क्वेश्चन. Which of the following statement is are correct? The ore of aluminium is. अल्युमिनियमचा ओर त्यांनी हा दिलाय. And siderite is the mineral of aluminium असं सांगितलंय.
ॲल्युमिनियम आहे, ॲल्युमिनियमचा ओर काय आहे Al2O3 ट्वाइस H2O, हा ॲल्युमिनियमचा ओर आहे. कळालं. आणि सिडेराइट हे काय आहे तर हायड्रेटेड ॲल्युमिनियम ऑक्साईड आहे, ॲल्युमिनियमचं मिनरल नाहीये, हायड्रेटेड ॲल्युमिनियम ऑक्साईड आहे, हायड्रेटेड ॲल्युमिनियम ऑक्साईड आहे. कळालं. म्हणजे त्याच्यामुळे ए ही बरोबर नाही आणि बी ही बरोबर नाही, नायदर ए नायदर बी. 75 नंबरचा क्वेश्चन, ड्युरा ॲल्युमिनियम इज अन अलॉय ऑफ, इथं हॅश आहे कारण करेक्ट आन्सर आपल्याला ऑप्शन मध्ये कुठंच दिलं नाहीये. तर ड्युरा ॲल्युमिनियम कशा कशाचं आहे, कॉपर, मॅग्नेशियम आणि थर्ड मॅग्नीज. कळलं. त्यानंतर 76 नंबरचा क्वेश्चन, कॅटलिस्ट स्पीड अप द केमिकल रिॲक्शन इन कंडिशन. आता हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आपण पाहूयात. ही आपली रिॲक्शन आहे कॅटलिस्ट यूज केल्यानंतर. रेड मध्ये काय सांगितलंय, जी रेड लाईन आहे ती रेड लाईन काय दाखवते की रिॲक्शन जेव्हा तुम्ही एखादी रिॲक्शन होण्यासाठी जेव्हा कॅटलाइटचा वापर करत नाही तेव्हा रिॲक्शन होण्यासाठीचा टाइम रेड लाईन डिस्प्ले करते पिक्चर मध्ये. आणि ब्ल्यू लाईन काय डिस्प्ले करते, जेव्हा तुम्ही कॅटलिस्ट वापरता तेव्हा त्या रिॲक्शनचा वेळ काय असतो हे ब्ल्यू लाईन रिप्रेझेंट करते. म्हणजे इथून क्लिअर आपल्याला दिसतंय की जेव्हा आपण कॅटलिस्ट वापरतो तेव्हा रिॲक्शनचा वेळ काय असतो, कमी असतो. आणि जेव्हा आपण रिॲक्शन कॅटलिस्ट वापरत नाही तेव्हा रिॲक्शनचा वेळ कसा असतो, जास्त असतो. कळलं. त्यानंतर त्यानुसार थर्ड ऑप्शन, वेन एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन catalyst speed up the chemical reaction in condition of when the energy of activation of the reaction decreases. कळलं. त्यानंतर 77 नंबरचा क्वेश्चन, which of the following two statement is correct, silver fish is a true fish, maximum lifespan of dog is 15 years. असे काही फिश आहेत ज्यांच्या नावामध्ये फिश येतात पण ते फिश नसतात. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत तर स्टारफिश, स्टारफिश कोणत्या फायलम मध्ये येतो, इकायनोडर्म्स मध्ये येतात. त्यानंतर जेलीफिश हे निडारियन्स आहेत. त्यानंतर कटल फिश, कटल फिश हे मोलिस्क मध्ये येतात. कळालं. त्यामुळं सिल्वर फिश हा सिल्वर फिश हा पण ट्रू फिश नाही. त्यानंतर मॅक्झिमम लाईफ स्पॅन ऑफ डॉग, डॉगची लाईफ स्पॅन किती आहे, 15 वर्ष नसते तर 30 वर्ष असते जनरली. कळलं. त्याच्यामुळे ए ही करेक्ट नाही आणि बी देखील करेक्ट नाही. नेक्स्ट 78 नंबरचा क्वेश्चन, which of the following two statement is correct, fish have very poor sense organs of light perception आणि 4 chamber heart is not found in a snake. स्नेक मध्ये किती चेंबरचं हर्ट असतं, 4 चेंबरचं तर नसतं, हे करेक्ट आहे. मग किती चेंबरचं असतं, 3 चेंबरचं हर्ट असतं स्नेकचं. आणि फिश मध्ये पाण्यात राहतं, मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी डेव्हलप झालेल्या असतात तर त्याच्यामध्ये असतात मेकॅनो रिसेप्टर्स डेव्हलप झालेले असतात, मेकॅनो. दुसरं इलेक्ट्रो रिसेप्टर्स, इलेक्ट्रो. थर्ड पार्ट किमो, किमो रिसेप्टर्स. फोर्थ पार्ट त्यांचं विजन ऍडव्हान्स विजन असतं. कळलं. त्यांच्यामध्ये पुअर सेन्स ऑर्गन्स असतात का, नाही, सेन्स ऑर्गन्स त्यांच्यामध्ये चांगले डेव्हलप झालेले असतात. त्याच्यानुसार ऑप्शन सेकंड इज अवर करेक्ट आन्सर. त्यानंतर विथ रेफरन्स टू द रूल्स ऑफ बायनॉमियल नॉमेनक्लेचर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू, खालीलपैकी काय ट्रू नाहीये त्यांनी विचारले. बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर काय आहे हे आपण जरा पिक्चर फॉर्मॅट मध्ये समजून घेऊयात.
बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर मध्ये काय होतं, ते इटॅलिक मध्ये लिहिलं जातं, हे करेक्ट आहे. बोथ जेनरिक आणि स्पेसिस नेम्स आर बिगिन विथ कॅपिटल. नो, फक्त जेनरिक नेम असतं ते स्पेसिस ते फक्त कॅपिटल लेटरने लिहिलेलं असतं. समजा जर आपण पाहिलं मॉन्जिफेरा इंडिका, मॉन्जिफेरा हे जिनस आहे, इंडिका हे त्याचं स्पेसिस आहे, फक्त एमच कॅपिटल लिहिणार, आय नाही, आणि सगळं इटॅलिक मध्ये लिहिलं जातं. जेनरिक नेम फॉलोड बाय स्पेसिस नेम, करेक्ट. बायनॉमियल नेम शुड बी युनिव्हर्सल ऍक्सेप्टेड. बायनॉमियल नेम हे असं असतं की युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असतं आणि लिहून झाल्यानंतर त्याच्या प्रत्येकाच्या खाली सेपरेट अंडरलाईन दिले जातात. त्यानंतर 80 नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोअर कॅरेक्टर इज कन्सिडर ॲज द ॲडव्हान्स वन इन अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म मध्ये काय असतं, तर आपण हे प्रत्येकाचं पाहूयात. सॉलिटरी फ्लॉवर्स म्हणजे असे फ्लॉवर्स असतात ते फक्त त्या फांदीवरती एकच फ्लॉवर येतात. ऍक्टिनोमॉर्फिक फ्लॉवर जे आपण रोज, डेझी, ट्युलिप याचं पाहिलंय की रेडियल सिमेट्री दाखवते, स्टार शेपची सिमेट्री ते काय तयार करते, त्यांना म्हणतात ऍक्टिनोमॉर्फिक फ्लॉवर. झायगोमॉर्फिक फ्लॉवर म्हणजे एक प्लेन दुसऱ्या प्लेनला कम्प्लीट सिमिलर असतो, म्हणजे लेफ्ट आणि राईट पार्ट दोन्ही पण सेम असतात. आणि त्यानंतर बायसेक्शुअल फ्लॉवर म्हणजेच परफेक्ट फ्लॉवर, त्याच्यामध्ये काय असतं, बोथ फंक्शन स्टॅमिन अँड कार्पेल केपेबल ऑफ सेल पॉलिनेशन. त्याला काय म्हटलं जातं, मेल आणि फिमेल दोन्ही एकाच फ्लॉवर वरती असतात, त्यांना म्हटलं जातं बायसेक्शुअल फ्लॉवर. मग आपल्याला अँजिओस्पर्म मध्ये कोणती क्वालिटी दाखवते, तर झायगोमॉर्फिक फ्लॉवरची क्वालिटी दाखवते. 81 नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर करेक्ट. सायनोफायटा अल्गी आर नोन ॲज अ ब्ल्यू ग्रीन अल्गी, बरोबर आहे. त्यानंतर बॅट्रोस्पर्मम अल्गी आर नायट्रोजन फिक्सिंग अल्गी. तर सायनोबॅक्टेरिया जी अल्गी आहे ती नायट्रोजन फिक्सेशन करणारी अल्गी आहे. कोणती, तर सायनोबॅक्टेरिया. त्यामुळे ऑप्शन सेकंड हे बरोबर नाही, फक्त ओनली ए इज करेक्ट. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट. खैरा डिसीज ऑफ राईस इज कॉज बाय द डेफिशियन्सी ऑफ विच. खैरा डिसीज आहे तो कशामुळे होतो. त्यानंतर पावडरी मिल्ड्यू ऑफ व्हीट विच काज कॉज्ड बाय द डेफिशियन्सी ऑफ पोटॅशियम इन द सॉइल. तर हे पिक्चरच्या माध्यमातून आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. ही कोणती आहे, खैरा डिसीज ऑफ राईसची इमेज आहे. खैरा डिसीज हा कशामुळे होतो, कॅल्कॅरियस सॉइल. जर सॉइलमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियमचा कंटेंट असेल तर ती सॉइल झिंकचा अपटेक घेत करत नाही, त्याच्यामुळे कॅल्कॅरियस सॉइल मुळे खैरा डिसीज होतो. त्यानंतर अल्कलाईन सॉइल असेल, जर सॉइलचा पीएच जर खूप जास्त असेल तर त्या सॉइलमध्ये झिंक भेटत नाही. त्यानंतर वॉटर लॉक फील्ड असते, म्हणजे हे आपण आजूबाजूला जसं बघतोय सॉइलमध्ये खूप जास्त पाणी आहे, खूप काळापर्यंत जर पाणी साठून राहिलं तर पीएच लेवल वाढते, त्याच्यामुळे तिथं इसेन्शियल मायक्रोन्यूट्रियंट्स भेटत नाही. अशा पद्धतीने खैरा डिसीज ऑफ राईस कॅल्कॅरियस सॉइल, अल्कलाईन सॉइल आणि वॉटर लॉक फील्ड मध्ये होतो. त्यानंतर पाहूयात हा कोणता आहे, पावडरी मिल्ड्यू ऑफ व्हीट आहे. पावडरी मिल्ड्यू ऑफ व्हीट कशाच्या डेफिशियन्सीमुळे होतो, नायट्रोजन आणि पोटॅशियमच्या डेफिशियन्सीमुळे पावडरी मिल्ड्यू ऑफ व्हीट होतो. तर त्याच्यामध्ये काय होतं, वातावरणामध्ये जर खूप जास्त प्रमाणामध्ये ह्युमिडिटी असेल, म्हणजे ऑलमोस्ट 70% ते 100% जर वातावरणामध्ये ह्युमिडिटी असेल तर अशा ह्युमिडिटीच्या कंडिशनमध्ये पावडरी मिल्ड्यू होतो. त्यानंतर टेम्परेचर जर 10 डिग्री सेल्सिअस ते 22 डिग्री सेल्सिअसच्या जमीन तिथपर्यंत जरी गेलं तरी त्याच्यामुळे गव्हावरती पावडरी मिल्ड्यू हा डिसीज होतो. मग पाहूयात, खैरा डिसीज ऑफ राईस इज कॉज बाय डेफिशियन्सी ऑफ झिंक, बरोबर. आणि पावडरी मिल्ड्यू ऑफ व्हीट इज कॉज बाय द डेफिशियन्सी ऑफ पोटॅशियम इन सॉइल. तरी फक्त पोटॅशियम नाही तर नायट्रोजन आणि पोटॅशियम मुळे होते, नायट्रोजन अँड पोटॅशियम मुळे होते, त्याच्यामुळे फक्त ए करेक्ट आहे. त्यानंतर व्हेजिटेबल फॅट्स कंटेंट डॅश डॅश अँड डॅश डॅश ॲट द रूम टेम्परेचर.
व्हेजिटेबल आपण काय पाहूयात, सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स असे दोन फॅटी ऍसिड्स पाहूयात. सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो. अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो. सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स हे सॉलिड असतात. अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स लिक्विड असतात. त्यानंतर सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्सचा हाय मेल्टिंग पॉइंट असतो. मेल्टिंग पॉइंट कसा असतो, हाय. अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्सचा लो मेल्टिंग पॉइंट असतो. सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचे जर आपण एक्झाम्पल पाहिले तर बटर, चीज हे सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आहेत. आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचं पाहिलं तर ऑलिव्ह ऑइल हे कसे आहेत, अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आहेत. मग व्हेजिटेबल फॅट्स कंटेन अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आणि ते कसे आहेत, लिक्विड फॉर्मॅटमध्ये आहेत. कळलं. त्यानंतर 84 नंबरचा क्वेश्चन, मेजॉरिटी ऑफ व्हिटॅमिन ए इन द इंडियन डाएट इज डिराइव्ह फ्रॉम, कशामध्ये व्हिटॅमिन ए आपल्याला कशामधून भेटतो, कॅरोटीन मधून भेटतो. ऑक्सिटोसिन काय आहे, तर हे युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन करण्यासाठी मदत करतं. त्यानंतर टॅनिन काय केलं जातं, तर लेदर इंडस्ट्रीमध्ये टॅनिनचा वापर केला जातो. त्यानंतर पायटिन, पायटिन काय आहे, तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सॉल्ट ऑफ पायटिक ऍसिड आहे. पायटिन काय, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सॉल्ट ऑफ पायटिक ऍसिड. कळालं. 85 नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट, WBC आर मेड इन बोन मॅरो अँड WBC डिस्ट्रॉय द बॅक्टेरियाज. तर WBC बोन मॅरो मध्ये तयार होतात, बरोबर. WBC बॅक्टेरियाला डिस्ट्रॉय करतात, बरोबर. WBC चा लाईफ स्पॅन किती असतो, 13 ते 20 दिवसाचा. आणि त्यांनाच काय म्हटलं जातं, त्या बॅक्टेरियाला डिस्ट्रॉय करतात म्हणून त्यांना सोल्जर ऑफ बॉडी पण म्हटलं जातं. अशा पद्धतीने STI प्री 2014च्या क्वेश्चन पेपर मधले जेवढे सायन्सचे क्वेश्चन आहेत त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण पाहिलेलं असेल. जर काही डाऊट असेल तर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. आणि जर हा कंटेंट आवडत असेल, सिरीज असेल, तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, कारण ही सिरीज पूर्णतः फ्री आहे. तुमचं फक्त एक सबस्क्राईब, एक लाईकच पुढचे व्हिडिओज टाकण्यासाठी प्रेरणा देतं. थँक्यू सो मच.